भैयाजी जोशींच्या वक्तव्याचा राज ठाकरेंनी निषेध केलाय। जोशींनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी असं राज ठाकरे म्हणालेत। जोशींच्या वक्तव्याचा भाजप निषेध करणार का असा सवालही राज ठाकरेंनी केलाय। फेसबुक पोस्ट लिहून राज ठाकरेंनी सडकून टीका केली आहे। भैयाजी जोशींच्या वक्तव्याशी भाजप सहमत आहे का असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय। जोशींच्या वक्तव्यावरून राज ठाकरेंकडून भाजपवर प्रश्नांची सरबत्ती केल्याचं पाहायला मिळतंय। प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्या सोबत आहेत, तर आपण बघतोय की या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटतायत। राज ठाकरेंनी सुद्धा याचा निषेध व्यक्त केलाय। तर आपण बघतोय की भैयाजी जोशींच्या वक्तव्याचा राज ठाकरेंनी निषेध केलाय। यावरून त्यांनी भाजपवरती चांगलाच हल्लाबोल केलाय। नेमकं काय म्हणाल राज ठाकरे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। कायम महाराष्ट्राबद्दल भैयाजी जोशींनी असं विधान बंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं। जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का असा सवाल राज ठाकरेंनी केलाय। भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का असाही सवाल राज ठाकरेंनी केलाय। सध्या MMR रिजनमध्ये चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून आहेत का असंही ते म्हणालेत। हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडावं। काड्या घालून नवा संघर्ष आपण उद्याला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावं असंही राज ठाकरे म्हणाले। बाकी सविस्तर 30 तारखेला गुढीपाडव्याला बोलूच असं सुद्धा राज ठाकरे म्हणाले। महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे। भैयाजी जोशींच्या विधानाचा राज ठाकरेंनी निषेध नोंदवलाय। भैयाजी जोशींनी यासाठी महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची माफी मागायला हवी अशी मागणी सुद्धा राज ठाकरेंनी केली आहे। तर भैयाजी जोशींच्या या वक्तव्यानंतर आता त्याचे पडसाद राज्यभर उमटायला सुरू झालेले आहेत। उद्धव ठाकरे सुद्धा या विरोधात चांगलेच आक्रमक झालेत आणि आता राज ठाकरेंनी सुद्धा फेसबुक पोस्टद्वारे निषेध नोंदवलेला आहे। भाजप यांच्या वक्तव्याशी सहमत आहे का असा सवाल राज ठाकरे यांनी केलेला आहे। फेसबुक पोस्ट लिहून राज ठाकरेंनी ही सडकून टीका केली आहे।